आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीतून साकार होणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नगर शहरातील नेहरू मार्केट येथे 9 कोटी रुपये खर्चाचे व्यापारी संकुल आणि भाजी मार्केट उभारणी कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। पत्रकार चौक ते डीएसपी चौक येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल लाईन एलईडी पथदिवे लोकार्पण आणि सावेडी बस स्थानकाची पुनर्बांधणी तसंच सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, महापौर विद्याताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या तारकपूर बस स्टँड रोड येथे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप, तसेच महापौर ज्योतिताई गाडे आणि उपस्थित सर्व महायुतीचे नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खरं म्हणजे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला या भागातील प्रश्न मिटलेला आहे। आपण जर पाहिलं तर हा पत्रकार चौक ते डीएसपी चौक हा प्रमुख रस्ता आहे आपल्या नगर शहरातला आणि गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचं काम सुद्धा प्रलंबित होतं आणि हा रस्ता काँक्रिटीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी लखलखाट विजेचा असं या ठिकाणी आता आपला पाहायला मिळेल आणि खूप चांगल्या प्रकारची लाईट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी आपले आमदार साहेब आणि पालकमंत्री साहेब यांचे मनापासून या प्रभागातील नागरिक आणि नगर शहराच्या वतीने त्यांचे आभार मानतो।